नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. लवकरच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि यावर्षी नवरात्री ही 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. तर या 9 दिवसामध्ये आपण देवीच्या 9 रूपांची पूजा आणि सेवा करत असतो. देवीचा कुळाचार आपल्याला करायचा असतो आणि या काळामध्ये घटस्थापना आपण करत असतो, अखंड दिवा लावत असतो, मंगल कलशाची देखील आपण स्थापना करत असतो, घरामध्ये होम हवन करत असतो. यासोबतच या 9 दिवसामध्ये आपण कन्यापूजन देखील करत असतो आणि देवीची तळी देखील भरत असतो. यासोबतच अनेक सेवा आपण या 9 दिवसामध्ये करत असतो आणि सर्वात महत्त्वाचं येतं ते म्हणजेच दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण. तर या नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची आई भगवतीची आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची असते. तुमची कुलदेवी कोणतीही असो तरीही तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण हे करायचे आहे. तर ते कसे करावे, 14 पाठ कसे करावे, 9 पाठ कसे करावे, 7, 5 किंवा 1 पाठ कसा करावा, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, तुमची कुलदेवी कुठलीही असू द्या तरीही आपल्याला दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण हे करायचे असते. तसेच देवी महात्म्य तर हे काही ठिकाणी पठण केले जाते, तर ते देखील तुम्ही पठण करू शकता. त्यासोबतच पारायण कोणी करावे, तर सर्वच जण पारायण दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण हे करू शकता. स्त्री पुरुष मुलं मुली विधवा सर्वच करू शकतात. त्यासोबतच या दिवसाच्या कालावधीमध्ये जितकी जमेल तितकी सेवा आपल्याला करायची आहे. तसेच तुम्ही जर दुर्गा सप्तशती ग्रंथाचे 14 पाठ तुमच्या घरामध्ये जर या दिवसांमध्ये झाले तर तुम्हाला नवचंडी केल्याचे फळ मिळते आणि त्यामुळे अवश्य 14 पाठ तुम्हाला जर या नवरात्रीमध्ये करायला शक्य होतील दुर्गा सप्तशती ग्रंथाचे तर आवर्जून करा. आणि ज्यांना जमणार नाही तर त्यांनी 13, 5, 7, 9, 11, 14 तर या विषम संख्येमध्ये तुम्ही पाठ करू शकता. तसेच पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे, तर आपल्या उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये हळद कुंकू अक्षता 1 फूल टाकायचं आहे. त्यानंतर आई भगवतीला प्रार्थना करायची आहे, तुमचं नाव सांगायचं आहे, तुमचं गोत्र बोलायचं आहे आणि ज्यांना गोत्र माहीत नसेल तर त्यांनी काश्यप गोत्र बोलायचं आहे आणि आई भगवतीला प्रार्थना करायची आहे की मला यावर्षी 14 पाठ करायचे आहेत किंवा जितके तुम्ही पाठ करणार असाल तर तितके पाठ मी करणार आहे आणि ते माझ्याकडून करून घ्या, अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर पाणी हे प्लेटमध्ये सोडायचं आहे आणि जे संकल्पाचं पाणी आहे तर ते तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही टाकू शकता. त्यानंतर पहिल्या दिवशी आपल्याला सुरुवात करायची आहे आणि ज्या ठिकाणी घटस्थापना किंवा दिवा लावलेला असेल तर त्यासमोर बसून आपल्याला त्यासमोर एक पाठ ठेवायचा आहे, पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला हा ग्रंथ ठेवायचा आहे. जेव्हा तुम्ही पठण कराल तर तेव्हाच तो आपल्याला ओपन करायचा आहे आणि इतर वेळी तो आपल्याला एखाद्या कपड्याने झाकून ठेवायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तसेच खाली बसायला कोणाला प्रॉब्लेम असेल काही तर तुम्ही प्लास्टिकच्या खुर्चीमध्ये बसून देखील पाठ करू शकता. तर हा ग्रंथ कसा पठण करावा, तर पठण करताना संपूर्ण पठण करायचं आहे. तर पहिल्या दिवशी प्रथम आपल्याला स्वामीस्तवन पठण करायचं आहे, 1 माळ नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर दिव्य कवचने आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि 1 पाठ करायचा असेल तर कसा करावा, तर बघा, पहिल्या दिवशी स्वामीस्तवन आणि 1 माळ नवार्णव मंत्र पठण करायचं आहे आणि त्यानंतर दिव्य कवच, त्यानंतर श्री अर्गला स्तोत्र, श्री किलक स्तोत्र, श्री सूक्त म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला रात्री सूक्तम आणि हे झाल्यानंतर आपल्याला अध्याय पहिल्याला सुरुवात करायची आहे. त्यानंतर 1 ते 13 अध्याय पठण करावे आणि त्यानंतर तंत्रोक्त देवी सूक्तम पठण करायचं आहे. प्राधानिक रहस्य पठण करायचं आहे, वैकृतिक रहस्य पठण करायचं आहे, मूर्ती रहस्य पठण करायचं आहे आणि त्यानंतर क्षमापदन स्तोत्र म्हणायचे आहे. तर हे सर्व पठण केल्यानंतरच 1 पाठ आपला पूर्ण होतो. त्यासोबतच दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण हे एका बैठकीतच करायचं असतं आणि त्यामुळे तुम्ही पहाटे करू शकता. राहू काळात केलं तर अतिउत्तम, तर याने अनंतपटीने फळ आपल्याला मिळत असते. तसेच तुम्ही जर 14 पाठ 9 दिवसात करायचे असतील तर रोज 2-2 पाठ देखील तुम्ही करू शकता. सकाळी 1 आणि दुपारी 1 असं याप्रमाणे देखील करू शकता. त्यासोबतच दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण हे जेवण करून करू नका, कारण यामुळे तुम्हाला ढेकर येऊ शकतात किंवा झोप येते. त्यामुळे तुम्ही सकाळी केलं तर अतिउत्तम.
त्यासोबतच तुम्ही गर्भवती असाल तरीही तुम्ही पारायण करू शकता. मासिक धर्म आला तर 5 दिवस सोडून पुढे जितके दिवस उरतील तर तितके दिवस तुम्ही ही सेवा करू शकता. तसेच नवरात्री संपून देखील तुम्ही पुढचे 2-3 दिवस राहिलेले पाठ तुम्ही करू शकता. फक्त पाठ करताना जेव्हा तुम्ही संकल्प करता तर तेव्हा आपल्याला अखंड हा शब्द वापरायचा नाही. यथाकालीन म्हणजेच 2 ते 3 दिवस जरी तुम्ही स्किप झाले तुमचे मासिक धर्म किंवा इतर काही कारणामुळे, तरीही तुम्ही पुढील 2-3 दिवस पठण करू शकता. दुर्गा सप्तशती पाठ केल्यावर घरामध्ये देखील आपल्याला काही नियम पाळायचे आहे. तर ब्रह्मचर्याचे पालन करायचं आहे, कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे. दुर्गा सप्तशती पाठ करताना तामसी पदार्थ वर्ज्य करायचे आहे. तसेच पाठ करणारा जो व्यक्ती आहे म्हणजे महिला किंवा मुली असतील तर त्यांनी साडी घालायची आहे, हातामध्ये हिरव्या किंवा लाल बांगड्या घालायच्या आहे, कपाळी कुंकू लावायचं आहे. तर या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तसेच ज्यांना एक पाठ करायचे आहे तर त्यांनी रोज एक पाठ देखील तुम्ही करू शकता. म्हणजे या 9 दिवसामध्ये एक पाठ करायचा असेल तर तुम्ही रोज एक किंवा 2 पाठ देखील करू शकता. किंवा तुम्हाला या 9 दिवसामध्ये जसे जमतील तसे तुम्ही पाठ करू शकता. फक्त पाठ करताना आपल्याला पारायण करताना एका बैठकीतच करायचे आहे. ज्यांना एक पाठ नाही जमणार तर त्यांनी 9 दिवस रोज 2-2 अध्याय पठण करून देखील तुम्ही याप्रमाणे देखील दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करू शकता. म्हणजेच या 9 दिवसामध्ये तुम्ही एक पाठ केला तरीही चालेल. म्हणजेच बघा, तुम्ही 22 तारखेला स्वामी स्तवन पठण करणार, त्यानंतर दिव्य कवच पठण करणार आणि त्यानंतर अर्गला स्तोत्र, किलक स्तोत्र, रात्री सुक्तम आणि त्यानंतर पहिला आणि दुसरा अध्याय पठण करावा. आणि दुसऱ्या दिवसापासून देखील आपल्याला दिव्य कवचपासून सुरुवात करायची आहे. त्यानंतर अर्गला स्तोत्र, किलक स्तोत्र, रात्री सुक्तम आणि त्यानंतर आपल्याला दुसरा आणि तिसरा आणि चौथा अध्याय पठण करायचा आहे. तर याप्रमाणे आपल्याला प्रत्येक दिवशी आपल्याला याप्रमाणे पठण करायचं आहे. आणि शेवटच्या दिवशी एकच अध्याय उरतो तर तेव्हा आपल्याला दिव्य कवचपासून सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर 13वा अध्याय पठण करायचा आहे. त्यानंतर तंत्रोक्त देवी सुक्तम, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य पठण करायचं आहे आणि त्यानंतर क्षमापदन स्तोत्र पठण करायचं आहे. तर हे एक पारायण करणार तेव्हा आपल्याला करायचं आहे. आणि 14 पाठ करताना सर्व रोज वाचावे. त्यासोबतच एक पाठ सकाळी आणि एक संध्याकाळी, तर तेव्हा देखील आपल्याला याचप्रमाणे करायचं आहे. म्हणजेच प्रत्येक पाठाच्या वेळी आपल्याला ह्या काही ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे तर त्याप्रमाणे आपल्याला पठण करायचं आहे. अतिशय सुंदर आणि प्रभावी असा हा ग्रंथ आहे. तर आवर्जून तुम्ही या नवरात्रीमध्ये तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचे एक तरी पारायण करा. अतिशय सुंदर अनुभव तुम्हाला बघायला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.